तर नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण महाशिवरात्रीनिमित्त बॅनर केलेला आहे आणि हा बॅनर खूप उशिराने येत आहे, त्यामुळे या व्हिडिओला कोणताही पासवर्ड नसणार आहे. तर याचे आपण मटेरियल देणार आहे. PLP फाईल आपण देऊ शकत नाही कारण की काय तर प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळं आज फक्त मटेरियल देऊ शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. आणि मटेरियल कसे डाउनलोड करायचे हे माहीत नसेल, हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा एक वेळेस व्हिडिओ नक्की चेकआउट करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मोबाईलच्या स्क्रीनवर फोटो एडिटर ॲप ओपन करून घेऊया. तर चला मोबाईलच्या स्क्रीनवर फोटो एडिटर ॲप ओपन करून घेऊया. तर फोटो एडिटर ॲप ओपन केला आहे, गॅलरीमध्ये जायचं. तर इथं रिसेंट एक त्यात पिक्चरमध्ये जाऊन तुम्हाला जे मटेरियल दिलं आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे. तर मी अजून पिक्सेल पण फोल्डरमध्येच ठेवले. तर तुम्हाला मी जो फोल्डर देणार आहे तर त्यातच ते मटेरियल असणार आहे. तर चला पहिले एक जो शंकराचा PNG तो ॲड करून घेऊया. या प्रकारे तो ॲड करून घेऊया. हा फुल स्क्रीन करून घ्यायचा. त्यानंतर जी शॅडो दिली आहे ती शॅडो ॲड करून घ्या. या प्रकारे ही आपली शॅडो असणार आहे. ही शॅडो जरा बारीक करून घेतो. इथं बघून घ्या ऑपेसिटी फुल आहे का. काही काहींची ऑपेसिटी फुल नसते, तर ऑपेसिटी फुल करून घ्या. त्यानंतर गॅलरीमध्ये जाऊन आपण जे मंदिराचा PNG दिला तो ॲड करून घ्या. तो फुल स्क्रीन करून शंकराचा बॅकग्राऊंडला टाकून या प्रकारे झालेलं आहे. त्यानंतर आपण महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणार आहे. तर महाशिवरात्री हा PNG या प्रकारे ॲड करून घेतला. त्यानंतर निमित्त शुभेच्छा हे टाकण्यासाठी एक पट्टी दिली, तर ती पट्टी ॲड करून घ्या. या प्रकारे फुल स्क्रीन करून घ्या. आज तुम्हाला दिसणार आहे. तर त्यानंतर निमित्त हार्दिक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा असं दिलं आहे, तर तो ॲड करून फुल स्क्रीन करून घ्या. तर असा बॅनर दिसणार आहे. त्यानंतर आपण शायरी ॲड करून घेऊया. एक शायरी, तर ती शायरी ॲड करून घेतली या प्रकारे दिसून जाईल. आणि त्यानंतर तुमचा जो मॉडेल असणार आहे, म्हणजे तुमचा जो नेता असेल, कोण असेल, त्याचा तुम्ही बॅनर बनवत आहे, तर त्याचा PNG म्हणजे त्याचे नाव हे त्या ॲड करून घ्या. तर मी माझ्या मॉडेलचा डायरेक्ट फोटो PNG सगळं बनवून घेतलं आहे, तर तेच मी ॲड करतो आहे या प्रकारे. तर या प्रकारे दिसून जाईल तुम्हाला. आणि तुम्हाला जर आता यात कुठलाही चेंजेस करायचा असेल तर पेन्सिलच्या आयकॉनवर टच करून हा जो 3 नंबर ऑप्शन आहे इफेक्टचा, त्यामध्ये जाऊन इथनं शार्पन जरा हा वाढवून घेतो मी, म्हणजे ह्या प्रकारे दिसून जाईल. तर कसा वाटतोय PNG ते नक्की सांगा. आणि शुभम दादाचा जो PNG त्यालाही जरा शार्पन मारून घेतो, म्हणजे जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसतील ते दोन्ही PNG. तर या प्रकारे दिसून जाईल. कसा वाटतोय ते नक्की सांगा. आणि जो मंदिराचा आहे त्यालाही जरा शार्प मारून घ्या. खूप जास्त मारून घ्यायचं नाही, तर या प्रकारे जरा मारून घेतो. तर या प्रकारे दिसून जाईल. तर आजचा बॅनर एवढाच होता. तर यामध्ये मी माझा लोगो ॲड करून घेतो. तर जो लोगो आहे तो ॲड करून घेतो. या प्रकारे जो आपला लोगो आहे तो ॲड करून घेतला आहे. आणि या प्रकारे आपला बॅनर झालेला आहे. बॅनर कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर जरा हा PNG आपण वाढवलेला नाही, हा जरा वाढवून घेतो. तर बाय. आणि सेव्ह कसं करायचं ते माहीत नसेल तर इथं वर जे बरोबरचं चिन्ह होतं त्यावर क्लिक करून हे डाउनलोडच्या चिन्हावर क्लिक करायचं आणि PNGमध्ये सेव्ह करा किंवा JPGमध्ये सेव्ह करा. मी जास्त करून PNGमध्ये सेव्ह करतो, कारण की पुढल्या कस्टमरला जर पाठवायचा असेल HD बॅनर तर PNGमध्ये सेव्ह केलेला एकदम HD असा बॅनर होतो. त्यामुळे
मी पिन जिथंच नेहमी सेव्ह करतो, तर तुम्हाला मी दाखवून देतो बॅनर जो असणार आहे तो कसा वाटतोय मोबाईलमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती HD असा वाटतोय. हे बघा पूर्ण लोड होते, पाहिजे असा HD बॅनर झाला. सर बाय.